पाऊस येऊन गेलेला आहे, पण कोरडं झालेलं आहे. आपण आता बाहेर आवरण्यासाठी आलेलो आहे, साफसफाई करायची बाहेरची सर्व. तर पेपरही आलेला आहे, तो उचलून घेऊन येतं, मग जास्त ओला होऊन जाईल. काही जास्त ओला झालेला नाही, कारण त्याने थोडासा आतमध्ये फेकल्यामुळे, नाही तर मग ओला झाला असता. दिव्य मराठी, शनिवार 28 डिसेंबर 2024. सुविचार पण आहे. उद्देश खूप मोठा असतो तेव्हा आपल्याला पर्वत हलवण्याचे धैर्य मिळते. छान छान सुविचार पण आलेला आहे. पेपरची पुरवणी, असं काहीसं पेपर आहे. आणि आपण आता गेटही उघडू. पूर्वा दीदीचा आज क्लास उशीर आहे. आपण अगोदर आता पेपर आतमध्ये देऊन येऊ. हे बघा, जास्वंदीच्या झाडाला किती सुंदर फुल आलेले आहे. आपल्या पूजेसाठी आपण थोड्या वेळाने घेऊन जाऊया. असं फ्रेश फुल बघितल्यावर इतकं मन प्रसन्न होतं ना, अगदी छान वाटतं. हात पाय टेको, मग तुम्हाला सेफ वाटतं. तुम्हाला ते आमच्या याच्यावर असं वाटतं. तुम्हाला पडू देणार नाही, तुम्ही घालू नका. इकडे पाय टेक, इकडे हात टेको. हात टेको. हां, म्हणजे मग तुम्हाला तुमचं बरं वाटतं का मी माझं टेको. हां, 2 मिनिटं असं बसा, स्टेबल व्हा, मग जाऊ. सरळ बाबा पूर्ण 2 महिन्यानंतर बाबांना आंघोळ घालायचा प्रयत्न चाललेला आहे. बघू आता, उठून बसवून आहे, बाथरूम पर्यंत न्यायचा प्रयत्न करायचा आहे. बघू आता कितपत आम्ही सक्सेस होतो. चालले होते ते पाहिजे ना त्या दिवशी सर थांबतो. बरोबर चालेल, त्या दिवशी सर तिकडचे पाय तुम्ही खांद्यावर घातले हो, म्हणजे त्यांचं वजन तुमच्या अंगावर राहील. हां, त्या दिवशी मग कमरेत त्या दिवशी वाटलं तर मग पाय दादा दादा हा इकडचं पायाला थोडं सपोर्ट द्यायचं. चल चल करता माहिती बरोबर दे दे जातो सर दादा पुढं थोडं पुढं पुढं होतं तो पाय फक्त इकडचा तो बरोबर चालतो. चल टाका बरं. थांबू तर पाय तो पुढे घ्या, तो पाय घ्या पुढे घ्या पुढे. जमलं का? पूर्ण 2 महिन्यानंतर बाबांना आंघोळ घातली आहे. बाथरूम मध्ये न्यायचा प्रयत्न केला, पण मग एवढे काही चालता आलं नाही त्यांना. मी इथेच हॉलमध्ये थोडंसं सेटअप लावून घेतला आणि इथेच आंघोळ घातली. आणि आता त्यांच्या बेडवर त्यांना लगेच सेट केलेलं आहे, कपडे वगैरे चेंज करून पूर्ण फ्रेश केलेलं आहे. साबणीने चांगलं चोळून बऱ्याच दिवसांनी अंगाला साबण लागली त्यांच्याने, तर फक्त स्पंजिंग चाललेलं होतं. फ्रेश वाटतं ना, बराच फरक वाटतो ना. गोरी दिसून राहील पण आमची बाबा. त्यांना असा चहा ग्लासमध्ये असा थोडा थंड कोमट करून द्यायचा आणि मग रुमाल लावून दिला का ते त्यांच्या हाताने बरोबर पितात. आता आंघोळ झाली तर त्यांना काही नाश्ता देऊ का विचारलं तर पहिल्यांदा चहा पहिले चहा पाहिजे, तर मग चहा देऊ. आता त्या चहामध्ये साखर वगैरे काही नाही, फक्त दूध आणि पावडर, आलं वगैरे टाकून थोडंसं. पूर्वा दीदी आता मंदिरामध्ये चालली आहे, त्यानंतर तिला क्लासही आहे. मग ती आल्यानंतर क्लासला जाईल. कुंडीमधले फुलं घेऊन चालली ती. 10:30 वाजले, सर्वांचे नाश्ते झाले. दादू त्याच्या फ्रेंडसोबत खेळायला चाललाय. बाबाही फ्रेश झालेले. हात करताय बा
आज फ्रेश झालेले एकदम. फ्रेश झाली का? नाश्ता वगैरे सर्व आटोपलंय त्यांचं. आता बाकीचे काम आवरून घेऊ आपण. गरमागरम गिलक्याची भजी बनवायचं काम चालू आहे आपलं. आजी बाबांचं जेवण झालं, त्यांनाही गरम गरम बनवून दिले आणि आता आपल्यासाठी बनवतोय. पूर्वा दिदी अजून काही क्लासवरनं आलेली नाही, तिचे पप्पा आले तर मग आता आपण जेवायला बसू, तोपर्यंत तेही येतील. वरण भात आणि गिलक्याचे भजे, लोणचं, पापड, असं छान छान जेवण आहे आपलं आज. विकत आणले गिलकी? नाही, आपलं बाहेर झाड लावलेलं आहे ना, त्याला येत आहे. 2 वेळेला रस्सा भाजी झाली, 1 वेळेला कोरडी भाजी झाली, 2 वेळेला 2 ठिकाणी वानोळा देऊन झालाय आणि आज आपण भजी बनवतोय त्याचे. असे वेगवेगळे प्रकार आता भज्यांचे म्हणजे गिलक्यांचे, आपल्या घरगुती गिलक्यांचे करून खाऊ, मजा करू मस्त. घड्यामध्ये 1:30 वाजलाय. पूर्वा दिदी काय अजून आलेली नाही. आपण आता जेवायला वाढू, तोपर्यंत तीही येईल. जेवणामध्ये आहे वरण भात, पोळी, मेथीची लाडू आणि आपल्या घरच्या गिलक्याची भजे, शेंगदाणा चटणी, लोणचं, असं छान छान जेवण आहे. दादू इथे जेवायला सुरुवात पण केलेली त्यांनी. त्याला वरण भात खूप आवडतं आणि मग आता तो गरम गरम गिलक्याची भजीही खाईल. हे ताट आता पुरज पप्पांसाठी बनवलं आहे. आता मलाही जेवायला वाढते आणि सर्व सोबत जेवूया आपण. आता आजीबाबांचं जेवण झालेलं आहे. 8 वाजले. बाबा इथे बघा मस्त बसून जेवण करताय. आता रोज रोज अशी बसून जेवायची प्रॅक्टिस करताय. आणि दादू आणि त्याचे पप्पा आता बॅट बॉल खेळायची तयारी चाललेली. त्याचे पप्पा आले, थोडा वेळ खेळतील आणि मग नंतर जेवण करूया. पप्पा कुठे गेले? बाहेर धुक्याचं वातावरण आहे. थंड, हा ना, थंड लागतं एकदम. स्टंप नाही का? आहे रे, इकडे ठेवलाय मनी प्लॅन जो जुगाडवाला स्टंप आहे. खूप छान आहे जुगाडवाला स्टंप. थोडा वेळ खेळतील आणि मग त्यानंतर बाबांचंही जेवण होईल आणि मग आम्हीही जेवण करू. धुकट वातावरण आहे, थंडी भरपूर आहे, भरपूर थंडी, गारगार वारा. अगोदरची मॅच प्रतीक दादा जिंकलाय. आता दुसरी मॅच चालू केली त्यांनी. खूप भारी खेळायला लागला. हा, तो भारी खेळायला लागलाय. फुल प्रॅक्टिस झाली. 18 लगातार 3 बॉलला 3 सिक्स. हॅट्रिक ऑफ सिक्स. प्रीती इडीव काढून राहिली त्यांचा. प्रीती इडीव काढून राहिली त्यांचा. हा, काय चाललंय आत्याबाईच? आत्याबाईंचा कॉल आलेला आहे. बाबांना व्हिडिओ कॉल वर बघताय काय प्रोग्रेस आहे. असं नाटक चालू आहे, असं नाटक चालू आहे म्हणजे. ती आतमध्ये ननंदबाईंचा फोन आला होता, मग त्या व्हिडिओ कॉल चालू होता. त्या पप्पांशी बोलल्या थोड्याफार, मग नंतर आपल्याशी बोलणं झालं आणि दादा आणि त्याच्या पप्पांचं इथे मस्त मॅच चालू आहे. थोडा वेळ खेळतील आणि मग नंतर जेवण करू आपण. दादा खूप हुशार झाला त्या मॅच, एकदम प्रॅक्टिस झाली त्याची छान छान. छोट्याशा जागेमध्ये इथे पुढं पोर्चमध्ये खेळतात आणि मस्त एन्जॉय घेतात. तो वाट बघत असतो त्याच्या पप्पांची यायची आणि मग आल्यावर थोडा वेळ खेळतात ते. तर आपण आता जेवायला बसलो आहे. बाबांचं जेवण झालं, यांची मॅच झाली आणि आज जेवणामध्ये आहे कांद्याची पात, पोळी, पेरू, ॲप्पल आणि व्हाईट भात पण केलेला आहे. असं काहीसं आहे जेवणामध्ये. आपण आता जेवण करू आणि मग जेवण झाल्यानंतर सर्व आवरल्यानंतर फिरायलाही जाऊ. तेही शूट घेईलच मी. माथा काही पावसाळा चालू आहे का? काय थंडी अजून नंतर अशी कुडकुड करेल ना, तर तसंच आपल्याकडे आहे बहुतेक कुऱ्हाड, पण मग तिला धारबीर नसेल कधीची पडलेली. असं का त्या पिशवीत दिसली ना? होती मर्जीने ती वस्तू पण वेळेवर सापडत नाही. घरून निघालो तेव्हा कमी थंडी होती, पण इकडे मोकळ्या रस्त्यावर जास्त थंडी वाजते आणि फिरायला निघालोय. ती रोजची सवय लागली, त्याच्यामुळे फिरल्याशिवाय मग झोप येत नाही, खाल्लेलं जिरत नाही. त्याच्यामुळे फिरायला आलेलं आहे आणि मस्त शेकोटीचा आनंदही घेतलेला आहे. आणि आपण आता घराकडे चाललो आहे. दिवसभराचं संपूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.